चला चला, दिवाळी आली, दिवाळीचा फराळाची वेळ झाली. तर तुम्हालाही असंच काहीसं वाटत असेल ना, पण नाही, असं नाही आहे. मी जे दिवाळीसाठी बेडेकरची चकली भाजणी आणली होती त्यातलं एक पॅकेट राहिलेलं होतं, तरी त्याचा काही मुहूर्त निघेना. मी म्हटलं चला आता बनवूयाच, आणि पॅकेटवर जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते सगळे फॉलो केले आणि छान अशी चकली बनवली. तर खरं म्हणजे गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवायचं असतं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ठेवून मग आपल्याला हे छान चुरून घ्यायचं असतं. चूरणं खूप महत्त्वाचं आहे, त्याचा व्यवस्थित घट्टपणा आला पाहिजे. त्या जे म्हणतात ना, चकलीला काटे आले पाहिजे, ते छान असे ते चुरण्यामुळेच येणार. तर इथे खरं म्हणजे आज असं झालं होतं की माझं पीठ अजून थोडंसं घट्ट झालं होतं, त्यामुळे चकल्या काही केल्या पडतच नव्हत्या, म्हणजे गोल येत नव्हत्या, तुकडेच पडत होते. नंतर म्हटलं जाऊ दे, याला सगळी एवढी मेहनत करण्यापेक्षा आपण डायरेक्ट आता तेलामध्ये जसे शेव पाडतो ना, त्याचप्रमाणे मी सुद्धा तशाच पाडल्या पुढे. हे ऑलरेडी एक साच्यामध्ये टाकलेलं होतं, त्यामुळे ते टाकून घेतलं मी तेलामध्ये. नंतर मी डायरेक्ट साच्यानेच याच्यामध्ये पाडत गेली आणि मस्त अशा चकल्या नाही म्हणता येणार, पण त्याची स्टिक तयार झाली असते. सोया